लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बलात्काराच्या आरोपीकडूनच पीडित कुटुंब आणि नाभिक समाजाला जीवे मारण्याची धमकी। सटाणा घटनेला गंभीर वळण। नाशिक जिल्ह्याच्या सटाणा बागलाण तालुक्यातील खमताण येथील एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणाने आता अत्यंत गंभीर वळण घेतले असून गुंड प्रवृत्तीच्या आरोपींकडूनच पीडित कुटुंब आणि नाभिक समाजाला जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार नाभिक समाजाच्या एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या 70 वर्षीय नराधमाची प्रवृत्ती गुंडासारखी असून त्याने केवळ गुन्हाच नाही केला तर आता संपूर्ण समाजाला धमकावण्यास सुरुवात केली आहे। महाराष्ट्र नाभिक युवा सेनेने सटाणा पोलीस स्टेशनला दिलेल्या लेखी तक्रारीमधून हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। आरोपी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पीडित कुटुंबाला तुम्हाला मुळासकट तोडून टाकू, तुम्हाला मारून टाकू अशी उघड धमकी दिली आहे। आरोपींनी आपल्याला कोणीही काहीही करू शकत नाही कारण आपला उच्चस्तरीय राजकीय वरदहस्त आहे हा कांगावा केल्यामुळे पीडित कुटुंबीय व नाभिक समाज प्रचंड भयभीत झाला आहे। पीडित मुलीचे कुटुंब आणि संपूर्ण नागरिक समाज सध्या प्रचंड मानसिक त्रासापासून भीतीमुळे गावामध्ये राहणे कठीण झाले आहे। नाभिक युवा सेनेने या गंभीर स्थितीनंतर तातडीने पोलीस आणि प्रशासनाकडे अत्यंत कठोर कारवाईची मागणी केली असून आरोपीवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंब आणि समाजातील सर्वांना संरक्षण देण्यात यावे। पीडित कुटुंबाला सतत त्रास देणाऱ्या आणि दमदाटी करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबियांना गावातून तडीपार करावे। गावात सार्वजनिक शांतता राखण्यासाठी फुल संजीव किती कारवाई करावी यासाठी दिनांक 9 डिसेंबर 2025 रोजी मंगळवारी सटाण्यात विराट निषेध मोर्चा काढण्यात आला। संत सेना महाराज येथून तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी सर्व नागरिक व पीडित कुटुंबीय उपस्थित होते। समाजाबाबत मी ऋण व्यक्त करतो का एका हाकेच्या शब्दाला एवढे लोक आले तर भविष्यात जर असं काय घडलं तर याच्यापेक्षा डबल लोक येतील। तर आपल्याला एकच सगळ्यांना हात जोडून विनंती, आपण जिथून निघायचं तिथून निघा, शांत चित्ताने आपली एक लाईन पकडा आणि जे मोजके जे लोक राहतील त्यांनी सगळ्यांनी निवेदन द्या। ही बातमी जेवढे आपले आहेत तेवढे पूर्ण बातमी महाराष्ट्रभर प्रसारित होऊ द्या आणि जी घटना झाली त्याला न्याय मिळण्यासाठी आपण सर्वजण शेवटपर्यंत लढा देणार याच्यात तीळ मात्र शंका नाही। कडवे कुटुंबियांनी अजिबात घाबरे त्यांच्या पाठीमागे आज सटाणा तालुक्यातील खमताणे या गावी जो काही प्रकार घडला खऱ्या अर्थाने अतिशय निंदनीय प्रकार हा घडलेला आहे। आपल्या समाजात काय पण कुठल्याही याच्यात समाजात आणि कुठल्याही आपल्या बहिणीवर मुलीवर असा अत्याचार होणार नाही असा निषेध अशी विनंती आपण शासनाला करूया आणि निवेदन या ठिकाणी आपण पोलीस स्टेशनला साहेबांना या ठिकाणी देऊया। त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यातले निवेदन शनिवार दिनांक 13 रोजी आपल्याला प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयात या ठिकाणी द्यायचे आहे। तर मी आज या ठिकाणी जाहीर करतो आपण सर्व तालुक्याचे लोक या ठिकाणी उपस्थित झालात। कार्यालयाला पोलीस स्टेशनच्या साहेबांना आपली बहीण आपली आई ही सुरक्षित असावी। समाजामध्ये आजचं जे चित्र आहे ते दारुण आहे आणि शासनाला या अशा प्रकारच्या वारंवार घडणाऱ्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजे याच्यासाठी कठोर कायदा होणं गरजेचं आहे आणि आरोपीला तात्काळ जबर शिक्षा झाली पाहिजे आणि याच्यासाठी आपण आजचा हा मोर्चा या ठिकाणी काढणार आहोत आणि अशा प्रकारचं निवेदन या ठिकाणी आपण देणार आहोत। घडलेल्या घटनेचा मालेगावसह जिल्ह्यासह सर्व नाभिक बांधवांच्या वतीने मी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि सदर मोर्चाला आपण शांततेने मनमाडमध्ये झाल्या, बदलापूरमध्ये झाली आणि मागच्या महिन्यामध्ये डोंगराळ्यामध्ये झाली। डोंगराळ्याला सुद्धा आम्ही भेट दिली आणि त्या फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन कोर्टात फास्ट ट्रॅक चालून फाशी देण्यात यावी यासाठी संपूर्ण महाराष्ट्राने आपण मागणी केलेली आहे। आता ही जी कन्या आहे आपली ही कुठल्या एका समाजाची नाही समजायचं, ही सर्व समाजाची, बागलांची आणि महाराष्ट्र नाशिक जिल्ह्याची आणि खास करून ही महाराष्ट्राची लेख हे ध्यानात ठेवा। हिला न्याय मिळाला पाहिजे ही भावना आपल्या घरापर्यंत बी येऊ शकतो। पुन्हा ही घटना घडायलाच नको यासाठी त्या आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे। आज एवढे जमले, पुढे घटना घडल, 4 पट जमणार, 5 असं व्हायलाच नको। ही अतिशय दुर्दैवी घटना आहे। या महाराष्ट्रामध्ये विकृत स्वभावाचे लोक झालेले आहेत। आपल्याला सतर्क राहावं लागेल।
काय केलं होतं त्या बिचारा डोंगराळ्याच्या मुलीने, काय केलं या मुलीने? पण दुर्दैवाने अशा घटना घडत आहेत आणि म्हणून आपल्याला कुठल्याही एका समाज म्हणून नाही, जो काही आंदोलन होईल, जे काही निवेदन देणार असाल, हे सर्व समाजाने याच्यात उतरलं पाहिजे याच्या मताचा मी आहे. प्रत्येकाची ती लेख आहे, ज्याचं जळतं त्याला कळतं. जोपर्यंत काही घडत नाही तोपर्यंत कोणाला काही वाटत नाही. आणि ज्या वेळेस त्याच्या घरात घडलं म्हणून आपल्या घरात घडणार नाही असं नाही, घडू शकतं. आणि म्हणून या विकृत प्रवृत्तीच्या या ज्या विकृत प्रवृत्तीच्या लोक आहेत यांना तिथं ठेचलं पाहिजे. आपल्याला काही इथं काही बोलायचं नाही, भडक भाषण करायचं नाही. आपल्याला कायद्याने, वकील साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे कायद्याने त्याला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी. आणि जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत मात्र आपण माघार घ्यायची नाही, आपलं आंदोलन असंच चालू ठेवायचं. एवढंच मी या प्रसंगी बोलतो. घटनेचा निषेधार्थ उपस्थित असलेले बागलाण तालुक्यातील गोरगरीब आम जनता, खमताने गावात ज्या चिमुकलीवर अन्याय अत्याचार झालेला आहे, या गोष्टीचा म्हणजे जी घटना घडली ही काल घडलेली घटना होती. आणि काल रात्री आपण जेव्हा त्या क्रूर माणसाला अटक झाली आणि रात्रीची जेव्हा आपण बातमी बघत होतो, अनेकांनी बातमी बघितली, G24 तास, ABP माझा या वृत्तवाहिनींवरती काल बातमी बघताना इथं आलं होतं की बागलाणमध्ये एका चिमुकलीवर अन्याय झालेला आहे. संशयित आरोपीला अटक करण्यात आलेली. संशयित आरोपी म्हणजे काय? तो आरोपी म्हणजे अजून संशयितच आहे. डोंगराळ्याला जी घटना झालेली होती त्या चिमुकलीवर निगृणपणे हत्या करण्यात आली होती. आणि त्याचा शोध मोहीम करायचा जो आरोपी आहे त्याला आरोपी डिक्लेअर करण्यासाठी तिथं वेळेचा बंद म्हणजे वेळ लागेल त्या गोष्टीला. परंतु इथली जी घटना बघितली तर जी पीडित मुलगी आहे ती पीडित मुलगी सांगते की संबंधित व्यक्तीने अत्याचार केला. संबंधित व्यक्ती, मला कालचीच माहिती मिळाली की तो संबंधित व्यक्ती सुद्धा त्याने कबूल केलं की ती अत्याचार त्याने केलेला आहे. परंतु वृत्तवाहिनी, माध्यम वाहिनींना ही माहिती कशी मिळते की तो संबंधित अजून पण संशयित आरोपी आहे. परंतु आता तो संशयित नाही झाला पाहिजे, तो आरोपीच आहे. तो आरोपी कसा झाला पाहिजे आणि ती केस फास्ट कोर्टामध्ये नेऊन त्या आरोपीला कठोरात कठोर कारवाई कशी झाली पाहिजे याच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे. आता विधानसभेचं अधिवेशन चालू आहे. माझी विनंती आहे आपल्या सर्व पीडित कुटुंबाला, आपण सर्वांनी नागपूरला जाऊन सन्माननीय आमदार दिलीप बोरसे साहेबांनी, गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची एक वेळ घेतलेली आहे. आणि त्या वेळेला आपण सर्वांनी कुटुंबाने व प्रमुख लोकांनी तिथं जाऊन हे आपण सर्वांनी तिथं नाही जाता आलं तर प्रत्यक्ष मुख्यमंत्री साहेबांचा प्रशासनावर असलेली पकड याच्यावर विश्वास ठेवून आपण पोलीस प्रशासनाकडनं चांगल्यातल्या चांगली कठोर प्रकारची कारवाई करून घ्यायची आहे. आणि म्हणून आज आपण इथं जमलेलो आहोत. आपल्याला हा आधुनिक युग चांगला वाटतोय, पण विसरता कामा नये की हा आधुनिक युग कलियुग आहे. या कलियुगमध्ये कसं जगायचं, काय जगायचं याची भान आपल्याला पाहिजे. आणि आपले चिमुकले काय करताय, आपण मोठ्या मुलांवरती मुलींवरती सुद्धा संस्काराची बात करतो, परंतु चिमुकलींवरती लक्ष द्यायची बात इथपर्यंत आलेली. या छोट्या छोट्या गोष्टी आता माझ्यासारख्या युवकाने सर्वांना सांगायची गरज पडते. तर हा कलियुग नाही मग काय आहे. आणि म्हणून खमताने गावात जी क्रूर घटना झाली त्याचा बागलाण तालुक्यातील गोरगरीब आम जनतेच्या वतीनं, बागलाण तालुक्याचे आमदार दिलीप बोरसे साहेब यांच्या वतीनं म्हणजे असा जाहीर असा निषेध करतो आणि थांबतो पाहिजे. आणि 376चा कलम वापरून सदर क्रूर आरोपीला कमीत कमी 10 वर्षाची शिक्षा, जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा फास्ट ट्रॅक कोर्टावर लागू झाली पाहिजे असं म्हणून मी कळवण तालुका नाभिकच्या वतीनं या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. आपल्या लेकरांची कशी सुरक्षा आपल्याला बाळगता येईल याची काळजी आम्ही तर करतोच आहे, परंतु हे शासन जे आहे हे शासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे. सोयीनुसार त्यांच्यासाठी अनेक प्रकारचे कायदे बदललेले आहेत, परंतु माझ्या माऊलींच्या संरक्षणासाठी कायदे का बदलत नाही हा मोठा प्रश्न आहे. जर अशा घटना घडत असतील तर अशा घटनेचा आम्ही निषेध करतो. या घटनेसाठी राजकीय मंडळींनी कायदे जसे बदलतात आपल्या सोयीनुसार, तसं माझ्या माऊलींच्या संरक्षणासाठी आपण
फास्ट ट्रॅकमध्ये कायदे बदलले पाहिजे आणि त्याच्यासाठी तुम्हालाही आया बहिणी आहेत याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे. जर असे उद्रेक वाढत गेले तर भविष्यामध्ये याचा महाउद्रेक होऊन रस्त्यावर लोक भेटतील आणि येतील. म्हणून राजकारणी लोकांनी आणि सरकार माऊलींनी लक्षात ठेवलं पाहिजे की अशा घटना जर तुम्हाला शोध द्यायचा असेल, जर थांबवायच्या असतील तर कायदा कठोर करा आणि अशी घटना घडल्यानंतर अशा नराधामांना जागेवर फाशीची शिक्षा द्या, कठोर कारवाई करा. माझ्या माता भगिनीचं संरक्षण या राष्ट्रात झालं पाहिजे, महाराष्ट्रात झालं पाहिजे, या जिल्ह्यामध्ये झालं पाहिजे. जर तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर आम्ही तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. येत्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न लवकरात लवकर सगळे आमदार, खासदार, मंत्री असतील, गृहमंत्री असतील, त्यांनी लवकर काळजी घेतली पाहिजे. या नराधामाला हात जवळ जरी केलेला आहे. आम्ही धुळे जिल्ह्यातून आलेलो आहे, सटाणा जिल्ह्यातून आहेत, बागलाण जिल्हा आहे, नाशिक जिल्हा आहे, महाराष्ट्रातून लोक आलेले आहेत. या ठिकाणी ही गोष्ट साधी नाही, कलंक करणारी आहे. आता जर अशा माझ्या महामाऊलीला मी सांगतो, जर असे कायदे जर चांगले कायदे असतील तर आता आपल्याला कायदा हातात घेणं गरजेचं झालेलं आहे. नाहीतर आपला समाज सुधारणार नाही, समाजाची सुरक्षा होणार नाही. म्हणून अशा पांगड्या कायद्यांना बदलणं गरजेचं आहे. आणि या माझ्या चिमुकलीला जो अन्याय झालेला आहे तिच्यावर न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या परिवाराला दिलासा मिळाला पाहिजे आणि त्या परिवाराला कुठल्याही प्रकारची आच येणार नाही. आणि या परिवाराला पुन्हा उभं करण्यासाठी आपण सगळ्यांनी उभं राहायचंच आहे. पण सरकारने सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे आणि प्रशासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे. मी या गोष्टीचा धिक्कार करतो. अखिल भारतीय जीवासेना समस्त नाभिक समाजाच्या वतीनं, धुळे जिल्ह्याच्या वतीनं मी या घटनेचा निषेध करतो. माझे 2 शब्द संपले. बोला फक्त शांत शिक्षा झाली पाहिजे. आज या लहान चिमुकलीला मोठ्या मुलींना लहान मुलींना जर असं झालं तर पुढे कसं होईल. प्रशासनाने काहीतरी जागेवर काहीतरी करायला पाहिजे, नाही तर महिलांच्या हाती द्यायला पाहिजे. इथे तर आज मोर्चा होऊन जाईल पण नंतर जे होणार आहे तेच होणार आहे. आज त्या डोंगराच्या मुलीवर जो अत्याचार झाला तिथे झालं का काय, तिथे काहीच झालेलं नाही. जे चालू आहे बोला ना, इंद्रिय टाकून नाक कापून त्याच्या गळ्यात बांधून जागेवर पेटवा त्यांना. अतिशयपणा थांबा. दुसऱ्या माणसाला बोलण्याची काही आत्मदानासाठी करायला मात्र काय जा बाळा पुढे जा पुढे जा. 2 मिनिटं थांबा ना, पुढे जाऊ द्या. हा 2 मिनिटं गेला. मागे सरकू द्या. आपण फोटो स्टेशनला यायचे. खरी गोष्ट आहे. वर्षाच्या पालिकेवर अत्याचार झालेला आहे. तर फोटो स्टेशन थांबवू नका. या पिढीतून ए कल्पेश झालीच पाहिजे. आम्ही सर्व पक्षीय सर्व नागरिक ग्रामस्थ यांच्या वतीने महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी इथे त्वरित भेट द्यावी व या घटनेची दखल घेऊन शासनाला याचा पाठपुरावा करून ताबडतोब ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालून अशा नराधमांना फाशीची किंवा जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. आल्यानंतर त्यांनी फाशीची शिक्षा झाली पाहिजे. एक जणाने बोला. आजचा मोर्चा झाला.
एक लक्षात घ्या, हा विषय एकदम गंभीर विषय हा कोणी आत्महत्या करू नका. काही फाशी झाली पाहिजे, काही व्यक्ती सभा काही या काही होणार कृत्य करणाऱ्या लोकांच्या समाजात त्याच्या परिवारावर सर्व समाजाने बहिष्कार लागायचा. त्याच्या कोणत्याही आपल्या समाजामध्ये जायचं नाही. गावातून सामाजिक हिशोबाने बोलतोय. त्याच्या परिवारावर आपल्या समाजाने बहिष्कार लागायचा. त्याच्या परिवारावर कुठलाही नाक कापा त्याच्याकडे पानान जागेवर पेटवा. एक मिनिट आजी काय मिळालं जनतेच्या हवाली करा त्याला. डोळे उघडले नाही आजी पुढे जा. यांनी घालावा आणि त्यांचा न्याय आमच्या जवळ द्यावा. 2 मिनिटं याला क्षणात हे करून टाकू. आज म्हातारे पोतारे असे करायला लागले. सगळ्या तरुण कोण विरोध करते. 2 मिनिटं काय आहे का नाही आया बहिणी काय आहे का नाही त्यांना. जेव्हा आपण अशा शिक्षणाची मागणी करू ना तेव्हा समाजामध्ये असे जे अत्याचार होत आहेत या अत्याचारांवर बंधन घाललं जाईल. ज्या पद्धतीने कायद्यामध्ये प्रोसिजर दिलेली आहे त्या प्रोसिजरचं मी 100% पालन करून ती प्रोसिजर फॉलो करून लवकरात लवकर चार्जशीट कोर्टामध्ये दाखल करण्याचा मी प्रयत्न करीन आणि चार्जशीट दाखल झाल्यानंतर ती फास्ट ट्रॅकमध्ये चालवण्यासाठी मी वरिष्ठांची याचा पाठपुरावा करून घेणार आहे. ठीक आहे. ही मुलगी तुमची आहे आणि आता तुम्हाला त्या न्याय द्यायचा आहे एवढं लक्षात. ही मुलगी माझी आहे. ते माझी मुली समजूनच मी तिला न्याय देणार. ठीक आहे. गेल्या 6 महिन्यांपासून एक नराधम त्या युवतीचं शिक्षण करत होता आणि या संदर्भात काल सटाणा पोलीस स्टेशन इथे फिर्याद नोंदवण्यात आली आणि त्यानंतर मात्र घटनेचा वेग आला आणि सटाणा पोलीस स्टेशन मार्फत गुन्हा दाखल करण्यात आला आणि आज सटाणामध्ये नाभिक समाजाच्या वतीने व संपूर्ण सटाण्यावासियांच्या वतीने भव्य असा मूक मोर्चा काढण्यात आला आणि या संदर्भात आपल्यासोबत सटाणा महानगरपालिकेचे माजी नगरसेवक राहुल पाटील आहेत. आपण त्यांना विचारू पाटील साहेब काय सांगायला त्याचा आम्ही यशवंतनगरकरांच्या वतीने प्रथमतः जाहीर निषेध कालच या घटनेबद्दल माहिती मिळतात त्या क्षणी सटाणा पोलीस स्टेशनच्या वतीने तात्काळ गुन्हा दाखल करत ही कारवाई केली आहे. ती नोटिकास्पद प्रशासनाने अशा घटनेची दखल तात्काळ घेतली. त्याचबरोबर आमदार विजय साहेबांना ह्या घटनेविषयी संपूर्ण माहिती कळवून येणाऱ्या अधिवेशनाच्या काळात जसं डोंगराळ्याची घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाण्यासंदर्भात जी गोष्ट चालू आहे त्याच पद्धतीने खुलताना येथील घटनाही फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून तात्काळ आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भुसे साहेबांकडे केली आहे आणि त्या अनुषंगाने भुसे साहेब येत्या अधिवेशनात या विषयावर दखल घेऊन अधिवेशनात मुद्दा मांडून निश्चितपणे ही घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार आहे.
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.